भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सरकार सातत्याने ध्यास घेत आहे विकासाचा। अर्थातच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या सबका साथ सबका विकास हे धोरण ध्यानी धरत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आपल्या प्रगतीची कास धरली आहे। ज्या अकोला शहरात स्वर्गीय लालाजी उर्फ गोवर्धनजी शर्मा ह्या जिव्हाळ्याच्या आणि अकोला शहराच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्याला जनतेच्या आशीर्वादाने लोकाभिमुख केले, एवढेच नव्हे तर माननीय खासदार ॲडव्होकेट संजयजी धोत्रे जे सातत्याने जनतेच्या विश्वासाचं प्रतीक बनून राहिले व ज्या व्यक्तिमत्वाने शहरातील औद्योगिक शेतीविषयक नाविन्याचा ध्यास घेतला, सोबतच खासदार अनुपजी धोत्रे नव्या विचारांची ऊर्जा, विकासाची तळमळ आणि युवकांचा आत्मविश्वास घेऊन संसदेत शहराचा बुलंद आवाज बनले आहे। आणि आज मितीला अकोला शहराला समन्वयाच्या भूमिकेतून नवोन्मेष देणारे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाशजी फुंडकर आणि अकोला जिल्ह्याला धोरणात्मक विचार, सकारात्मक वातावरण, जनतेची भागीदारी निर्माण करणारे अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीरजी सावरकर तसेच आकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशजी भारसाकडे आणि मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीशजी पिंपळे यांचे समन्वयातून सशक्त अकोला, प्रगतीचे ध्यास घेणारे अकोला अशी ओळख आज निर्माण होत आहे। अकोला जिल्ह्यातील तसेच महानगर क्षेत्रातील विविध विकास कामांचा एक प्रवास आहे आणि याच माध्यमातून याच विकास कामांचे भूमिपूजन, कोनशिला, लोकार्पण यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर अकोला जिल्ह्यातील ग्रामीण मार्ग, जिल्हा प्रमुख मार्ग, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गासह प्रवासी वाहतुकीसह ग्रामीण भागातील रस्ते हे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेची वाहिनी आहे। यांचा विकास करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदी, केंद्रीय रस्ते विकास निधी, हायब्रिड कार्यक्रम, नाबार्ड अर्थसहाय्य, जिल्हा नियोजन विकास इत्यादी योजनांद्वारे निधी उपलब्ध करून घेऊन रस्त्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला। रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याकरिता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ हायब्रिड ॲन्युइटी टप्पा 2 अंतर्गत अकोला पूर्व मतदारसंघातील मूर्तिजापूर, दहिगाव, गुडदी, उमरी, अकोला राज्य महामार्ग 284, हायब्रिड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत उकडी बाजार, नेर, नांदखेड, किनखेड राज्य महामार्ग 278, किनखेड दहीहंडा महामार्ग, हायब्रिड ॲन्युइटी कार्यक्रमांतर्गत अकोला, मलकापूर, कानशिवनी, मोरगाव काकड, बोरगाव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्रमांक 19, सोबतच आकोट मतदारसंघातील रावेर, पातुंडी, पिंपळगाव काळे, खांडवी, जळगाव जामोद, टुनकी, हिवरखेड, आकोट राज्य महामार्ग 47 आणि मूर्तिजापूर मतदारसंघातील कोळंबी फाटा ते बोरगाव खुर्द प्रमुख जिल्हा मार्ग 17 आणि रोहना, ब्रह्मी, हिरपूर, मूर्तिजापूर, सोनाळा, पळसोडा, गोलखेडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 14 अशा एकूण 986 कोटी रुपयांच्या व एकूण लांबी 153 किलोमीटरच्या रस्त्यांची सुधारणा, कोनशिला समारंभाचे उद्घाटन माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। अकोला जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दर्जेदार व पुरेशी निवासस्थाने उपलब्ध व्हावीत या दृष्टीने शहरातील दक्षतानगर पोलीस लाईन, देवी पोलीस लाईन तसेच रामदासपेठ पोलीस स्टेशन याकरिता सुमारे 2000 निवासस्थानांचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता। सदर मागणीनुसार प्रथम टप्प्यात दक्षतानगर पोलीस लाईन वसाहतीत 246 निवासस्थान बांधकामासाठी शासनाने 129 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। विशेष बाब म्हणजे माननीय देवेंद्रजी फडणवीस हे अकोल्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना सदर प्रकल्पास मान्यता दिली होती। अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानाकरिता पोलीस अधीक्षक अकोला यांनी सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्याकरिता माननीय आमदार रणधीरजी सावरकर सतत प्रयत्नशील होते।
आज ही निवासस्थाने सर्व पायाभूत सुविधांसह सुसज्ज इमारतीसह निर्माण होत आहे. आज अकोला येथे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचेकरिता दक्षतानगर येथील 246 निवासस्थाने बांधकाम व परिसर विकास कामांचा कोनशिला कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. अकोला येथे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्याशाखांच्या विस्तारासाठी तसेच पशुधनाच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पदव्युत्तर महाविद्यालय पूर्वीपासून कार्यरत होते. स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी तसेच पशुधनाच्या अद्ययावत आरोग्य सेवा पशुपालकांना उपलब्ध होण्यासाठी त्याचप्रमाणे राज्यातील पशुधनाच्या संख्येच्या तुलनेत पुरेसे सक्षम आणि कुशल मनुष्यबळ म्हणजेच पशुवैद्यकांच्या निर्मितीसाठी पूर्वीच्या पदव्युत्तर महाविद्यालयाचा विस्तार करीत एकूण 80 विद्यार्थी क्षमतेचे व ₹249 कोटी 41 लक्ष खर्चाचे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे सुरू करण्यासाठी शासनाने मागणी बांधकाम आणि प्रत्यक्ष मंजुरीकरिता माननीय आमदार श्री रणधीर सावरकर यांनी विशेष पाठपुरावा केला. नवीन पदवी पशुवैद्यक महाविद्यालयाच्या शिलान्यास कार्यक्रमाचे उद्घाटन आज माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील रुग्णालयाची गरज, रुग्णसंख्या, आरोग्य सेवेला प्रभावी आणि कार्यक्षम करण्याकरिता त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याकरिता विविध आजारांच्या स्वतंत्र विभागाकरिता वैद्यकीय सुविधा आणखी प्रभावी करण्यासाठी तसेच अस्तित्वात असलेली इमारत हिला 100 वर्ष पूर्ण झाले असून ती जीर्ण झाल्यामुळे माननीय आमदार रणधीर सावरकर यांचे अथक प्रयत्नातून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियोजनांतर्गत ₹150 कोटी किमतीचे अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाचे नवीन वार्डच्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. सुगम प्रशासन व समन्वयाच्या दृष्टीने नागरी सुविधांचा हेतू लक्षात घेऊन सुरक्षा आणि नियंत्रण सहज व्हावे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि संसाधनाची बचत होण्यासाठी डिजिटलायझेशन व एकात्मिक सेवा प्रणाली अधिक सुकर करण्यासाठी 8 कोटी किमतीच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण आज दिनांक 11 जून 2025 रोजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. महसूल प्रशासनाचा मुख्य भाग अर्थातच तहसील कार्यालय, जमिनीचे व्यवहार, शेतकऱ्यांच्या लाभ देणाऱ्या योजना अर्थात जमिनीचे व्यवहार व जनतेला शासकीय सेवा मिळविण्याच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एक नवीन प्रशासकीय इमारत असणे गरजेचे होते. हीच गरज लक्षात घेता ₹12 कोटी किमतीचे अकोला तहसील तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा आज 11 जून 2025 रोजी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे. अकोला राजराजेश्वर या पौराणिक नगरीला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अकोला शहराच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राला फार महत्त्व आहे. शहराचा सांस्कृतिक वारसा जपून पुढे नेण्यासाठी तसेच नाट्य व सांस्कृतिक रसिकांसाठी शहरातील रामदासपेठ भागात महानगर क्षेत्राच्या मूलभूत सुविधांचा विकास योजनेअंतर्गत शासनाने 15 कोटी रुपये खर्च करून 1200 आसनी भव्य व अद्ययावत सांस्कृतिक भवनाची निर्मिती केली असून या सांस्कृतिक भवनाचा कोनशिला मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे. क्रीडा संकुल म्हणजे फक्त खेळाचे मैदान नव्हे तर आरोग्य संस्कार होय. सामाजिक एकता आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याची पायाभरणीच हीच महत्त्वपूर्ण गरज लक्षात घेता माननीय आमदार श्री रणधीर सावरकर यांच्या अथक प्रयत्नातून अकोला तालुका क्रीडा संकुल चाचोंडी या ठिकाणी ₹5 कोटी किमतीचे भव्य तालुका क्रीडा संकुलाचे कोनशिला समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे.
राज्यात ऊर्जेच्या एकूण वापरापैकी 22% वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. राज्यातील पारंपरिक ऊर्जा निर्मितीवरील ताण लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज पुरवठा व्हावा याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महायुती शासनाने शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित विद्युत पुरवठा करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना आखल्या. राज्यात MSKVY 2 योजनेअंतर्गत निर्माण करण्यात येत असलेल्या सौर कृषी वाहिनी अंतर्गत भेंडी महाल गावात 10 मेगावॅट क्षमतेचा 33 kV पिंजर उपकेंद्रासाठी प्रकल्प उभारण्यात आला असून याचा लाभ 1700 शेती कृषी पंपांना होणार आहे. या प्रकल्पाची किंमत 60 कोटी रुपये आहे. तसेच रेडवा गावातील सौर प्रकल्प क्षमता 2 मेगावॅट असून 33 kV बार्शीटाकळी उपकेंद्रासाठी उभारणी करण्यात आली असून याचा लाभ 600 शेती कृषी पंपांना होणार असून या प्रकल्पाची किंमत 12 कोटी रुपये आहे. या दोन्ही प्रकल्पांचा लोकार्पण कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातील हिवरा कोरडे येथे 33/11 kV उपकेंद्र 3.20 कोटी रुपये तसेच पारद येथील 3.28 कोटी रुपये खर्चाच्या 33/11 kV उपकेंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम. विद्युत वितरण व्यवस्थेमधील वाढता विद्युत भार तसेच वाढत्या वीज जोडण्या लक्षात घेता अनेक विद्युत उपकेंद्राची उभारणी करणे क्रमप्राप्त आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातील हिवरा कोरडे तसेच पारद येथे 33/12 kV उपकेंद्राची निर्मिती करण्याकरिता शासनाने मान्यता दिली असून या दोन्ही उपकेंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सर्व मिळून एकत्र यावे, सर्वांनी सर्वांशी चालवावे, सर्व भूत हित रत व्हावे ऐसेची वचन गीतेचे. हेच गीतेचे वचन ध्यानी धरत भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार कटिबद्ध आहे. हाच ध्यास सातत्याने विकासाच्या माध्यमातून जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी. धन्यवाद.